आपण काहीतरी अशी एखादी स्कीम शोधून काढायला पाहिजे किंवा अशी काहीतरी ऑफर जी बाकीच्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाही. हां हां, काय सांग ना, सुचव काहीतरी. खूप पूर्वी माझ्या डोक्यात कल्पना आली होती, पण सांगितलं नाही कोणाला, हसतील सगळे म्हणून. मी नाही हसणार, सांग मला. ए नाही नक्की, प्रॉमिस. नक्की? हे बघ, मला ना ब्युटी पार्लरची सगळी कामं येतात. तर आपण आपल्या खोलीत एक छोटंसं ब्युटी पार्लर सुरू केलं तर, म्हणजे अमुक अमुक बिल झालं की त्यावर तुम्हाला मेनिक्युअर वगैरे. सावीसोबत एक खेळ खेळूया. सावीसोबत? ओके. ऐका ना, खूप इंटरेस्टिंग आहे. तिला ना कुठलेही 2 अंक द्या आणि त्या 2 अंकासोबत वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार काहीही करायला सांगा. ती असं असं करते, असं उत्तर देते. But guys, seriously, I'm telling you, she's mad. Okay, by the way, ती गोव्यामध्ये मॅथ्सच्या एक्झाम मध्ये पहिली आली. साहेब, मी रात्रभर डेड बॉडीच्या बाजूला झोपलेलो. मी सकाळी उठलो आणि रोमॅन्स पण केला डेड बॉडी बरोबर. आणि माझे मोगा आता डेड बॉडी नाहीये बाई, ती हलतीये बाई बॉडी. होली मोली, थँक गॉड. बाई पण कोण आहे मग? अगं साहिलचा रेकॉर्ड होता म्हणे शाळेतली एकही मुलगी त्याला राखी बांधायची नाही. तो वात्रट असणार पक्का आणि मुलींना आवडत नसणार म्हणून ते असं करत असते. हे नाही, उलट त्याच्या बोलण्यावर ना मुली अशा भाळून जायच्या आणि राखी बांधायला आलेल्या मुली त्याही बॅगेत ठेवून द्यायच्या राख्या. बाप रे साहिल. बाई आपल्याला सख्खी बहीण नाहीये, आपली वहिनीच बांधते राखी आपल्याला. त्यामुळे बाई ते सख्ख्या बहीण भावाचं लव आहे ना तुमच्या दोघांचं आहे, तसं आपण कधीच बघितलेलं नाही. राखी बांध ना मला, पेढा मिळेल ना. अरे हा काय माणूस आहे पेढ्यासाठी वेडा. याला का राखी बांधू मी? हा काय रक्षण करणार? अरे भाभी जी, हम भगवान है. छोटा भगवान. भाई आतापर्यंतचा अनुभव बघता मला असं वाटतं की तू हिला ओवाळलं पाहिजे. सॉरी, का? गिफ्ट शोधायच्या नादात मी तुझ्यासाठी काहीच आणलं नाही. वाव, म्हणजे तू हरलायस. बोल बोल, तू हरलायस. नाही बोल. पण नाही, सेट लाऊड प्लीज. सगळ्या ओके फाईन. सावी, मी हरलोय. ओके, दॅट्स लाईक अ गुड बॉय. मला माझी ओवाळणी मिळाली आहे. डेव्हिल आहे एकदम, क्रूर बहीण आहेस तू. म्हणजे जो रक्षण करणार आहे तो भाऊ असा हरलेला तुला बघून असं आनंद होतोय, खुश होतेस तू. उद्या तुझं रक्षण करता करता असं हरलो असतो तर हसली असतीस. मी माझं रक्षण करू शकते, तू तुझं बघ. किती माझ्या इज्जतचा फालुदा करणार आहेस आणि मग यू विल पुट अ चेरी ऑन टॉप. काय ओवाळणी म्हणून किती तुला. परत खा. थँक्यू. चल दाखव मला काय ते आणि कुठे ठेवलं होतंस हे. तुझ्या गादी खाली. मुली मुली माझ्याच गादी खाली. पक्का गिफ्ट आहे ना? काय बघ. मम्मा आणि डॅडाचा एकत्र असलेला फोटो. काय झालं? आवडलं नाही का? आवडलं. मग एवढा सेंटी का होतोयस? हे बघ, मी खूप मेहनत घेतली आहे या गिफ्टसाठी. त्या थापा अंकलची खूप बडबड ऐकली आहे. जवळपास 3 वेळा हिस्ट्री बुक ऐकल्याचा फील आलाय मला. तू रडतोयस काय? आणि सावी, you called him dada.
त्यांना डॅडा म्हणालीस. व्हॉट? हे बघ, विष तुमची डिश आमची या प्रकारामध्ये मला ना विषाची परीक्षा घेऊन बघायची नाहीये. अरे मोठमोठ्या शेफना सुद्धा ही डिश परफेक्ट बनवता येत नाही. तुला काय येणार रे? हा? Benvenuto signore, pasta al pomodoro, la la, such a lovely dish. 3/4 cup olive oil, 1 medium onion, 4 garlic cloves finely chopped, cha-cha-cha. Whole peeled tomatoes pureed in a food processor. Unsalted butter cut in pieces. Kosher salt, 3 large spring basses, ooh la la bucatini or spaghetti. And finally my amici, 3/4 cup of finely grated parmesan or pecorino. Ooh la la, you will love it, I tell you, signore. मेक इट फास्ट. भूक लागले मला. Sure. अजून लागणार आहे कांदा मी कापू? इट्स इनफ, इट्स इनफ. मी काही मदत करू का? काम डाऊन. ती कॅप्सिकम दे तिथलं, शिमला मिरची दे. ओके, छोटा स्पून दे तिथलं. उर्मिला दे. हळद द्या. हळूच लागेल. डोंट वरी. हे मिरची घ्या. मिरची टाका. मिरची म्हणजे लाल मिरची टाका, ढोबळी मिरची टाका, असं तिखट बनवा. सुंदर. डिशमध्ये प्रिसिजन आणि परफेक्शन असणारे खूप जण असतात, पण टेस्ट ही शेफ टू शेफ बदलत असते. आणि तुझी डिश उल्लाला, आउट ऑफ दिस वर्ल्ड. तू इथे आहेस म्हणून, नाहीतर मी तुला माझ्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो तडक. थँक्स. अब जब मुन्ना चाहता है कि ये मुंबई जाए तो जाने दो इसे. ठीक है माताजी, हमारा क्या है, लोगों को तो आपको जवाब देना है. भला हमें क्या एतराज हो सकता है? पर हमें एतराज है भाभी. इशू, तुला छोटी मामा आणि बाबा आवडतात ना? हो. पण मग ते बोलत का नाहीयेत ग? छोट्या मम्मा आणि विक्रांत बाबालाच विचारा तुम्ही. मी तुला तेच सांगतोय मानस, मी नाही तू विचित्र वागतेस. आणि यापूर्वी तू असं कधीच वागली नव्हतीस. कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती हे कळत नाही का? इथे काय काम आहे तुझं? माझं दुकान मिळवण्यासाठी तू माझ्यावरती जे खोटे नाटे आरोप करून राहिली ना, त्याचा जाब विचारायला आली. जाब तुला द्यावा लागणार आहे, तेही वकिलाकडून. ही जागा तुला सोडावीच लागणार. आता ही जागा तर मी कधीच सोडत नाही. थोरेपणाचं खूळ लईच मनावर घेतलेलं दिसतंय. आंघोळ करून घ्या, पटकन आवरा आणि मग आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करतो. आपला राणा लय खोळा आहे. वहिनीचं ऐकायच्या नादात तुमच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. ते वहिनी बरोबर म्हणतात. तुम्ही शाळेकडेच लक्ष द्या, वहिनी घर नीट सांभाळतील. हे शितले, काय प्रेमात बिमत पडलीस काय माझ्या? हटे. अरे तुझ्यासारखा म्हणजे तू कशी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली होतीस?
त्या विचारांचा. मग असा पोरगा सापडत नसतो, कारण माझ्या वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. कळलं का? आत्याच्या मुलाला पाठवलं गाडीवर यांना घेऊन आले. सकाळी 4 वाजले. तोपर्यंत रात्रभर पोलीस स्टेशन. असं लग्नानंतरची पहिली रात्र पोलीस स्टेशन मध्ये काढली. क्या बात आहे. मला सांगा, आता ड्युटी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये असतात, पण त्यावेळेला अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये राहणं फार टेन्शनचं असेल ना? घाम फुटलेला.